श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या अध्यक्षतेखाली राजहंसगड येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा केला। प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षीही राजहंसगड येथे परंपरेनुसार गडावरील सिद्धेश्वर मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला। विधिवत पूजार्चा आरती करण्यात आली। त्यानंतर तुलाभरणा पालखी सोहळा, मंदिराभोवती बैलजोड्या फिरवणे तसेच गडाच्या तटावरून नारळ उडवण्याचा कार्यक्रमही पार पडला। सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावून दर्शन घेतले। परिसरातील राजहंसगड, नंदीहळ्ळी, येरमाळ, देसूर, वडगाव, शहापूर आदी भागातून भाविक मोठ्या प्रमाणात आले होते। परंपरेनुसार आजतागायत राजहंसगड येथील गुढीपाडवा यात्रोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रम देवस्थान पंचकमिटीच्या उपस्थितीत साजरे होतात। परंतु मागील काही दिवसांपासून विघ्नसंतोषी लोकांच्यामुळे गावातील धार्मिक कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी एकजुटीने सहभाग घेत हा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला। सीपीआयची दादागिरी संपूर्ण यात्रोत्सव अतिशय शांततेत सुरू असताना राजकीय दबावाखाली वावरणाऱ्या सीपीआयने देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांवर दादागिरी करून देणगी पावती बुक हिसकावून घेऊन टेबल, खुर्ची व माईक बंद करण्यास भाग पाडले। त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। यानंतर पंचकमिटीने आक्रमक भूमिका घेऊन यात्रोत्सव रद्द करू तसेच मंदिरला कुलूप लावून जाऊया असा पवित्रा घेतला। त्यामुळे सीपीआयने थोडी नरमाईची भूमिका घेत पंचकमिटीला यात्रा साजरी करण्यास अनुमती दिली। ಪಾವತಿ ಪಾಡನೆ ಈಗ ಲೆಕ್ಕ ಕೊಡಬೇಕಲ್ಲ ಅವರು ಸರ್ ಇದೆ ಏ ತತಿಸ್ಕೆ ರಸೀದಿ ಬೇಡ ಬುಕ್ನ್ಯಾಗ ಬರ್ಕೋತೀವಿ ಒಂದು ಪೇಪರ್ನಾಗ ಹಾಳಾಗಿ ಬರ್ಕೋತೀವಿ। त्यानंतर संपूर्ण यात्रोत्सव सुरळीत पार पडला। त्यानंतर गावात रात्रभर गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली। तसेच बुधवारी सकाळी संपूर्ण गावभर बैलजोड्या फिरवून यात्रोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेस देवस्थान पंचकमिटी अध्यक्ष लक्ष्मण थोरवत, उपाध्यक्ष सिप्पय्या बोर्लकुट्टी, हनुमंत नावगेकर, गुरुदास लोखंडे, बसवंत पवार, बसवंत चव्हाण, शिवानंद मठपती, सुरेश थोरावत, बाळू इंगळे, चंद्रकांत हावळ, शंकर नागोडेकर, कृष्णा येळबेलकर, गणपत जाधव, बुद्धाजी इंगळे, गंगाधर पवार, नारायण नागोडेकर, पीजी पवार आणि इतर यावेळी उपस्थित होते।